गजर माऊलीचा गजर असं सुंदर वसलेलं गाव. हा, या ठिकाणी हरिभक्त परायण फरगडे महाराज यांना विनंती करतो की आपलं प्रवचन सुरू करावं. मागे जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की पुढे येऊन बसावं. फक्त विधीवाले पाठीमागे थांबतील. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडिधाससम्मीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो येषान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारवणी आता. भारत ऐके शरीर तरी एक परी वैसा भेद अनेक. हे प्रत्यक्ष देख प्रमाण तू आणि शरीर जात आघवे. हे नाशिवंत स्वभावे म्हणून तो झुंजावे. पंडुकुमारा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी. या ठिकाणी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विधीच्या निमित्ताने जमलेलो आहोत. आपल्या वैदिक संस्कृतीतला असलेला हा अंत्येष्टी संस्कारातील उपांत्यविधी करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्यांचा विधी आहे त्या तीर्थस्वरूप कैलासवासी सौभाग्यवती कासाबाई बाजीराव ढोकरे, ज्यांचं वय वर्ष 80 वयापर्यंत ज्या पोहोचल्या
त्यांचं देहावसन होऊन 10 दिवस झाले. त्यांचा असलेला हा दशक्रियाविधी, त्या निमित्ताने दुःखांकित असलेला परिवार, सगळा परिवार ते बंद करे. त्यामध्ये श्री बाजीराव सुखलाल ढोकरे, सौ द्रौपदा बाजीराव ढोकरे, त्याचप्रमाणे श्री नानाभाऊ दगडू शेळके भाऊ, श्री भाऊ हरी ढोकरे दीर, सौ चंद्रभागा भाऊ ढोकरे जाव, श्री जालिंदर सकाराम शेळके भाऊ, श्री भाऊसाहेब बाजीराव ढोकरे मुलगा आमचा मित्र आहे, सौ दीपाली भाऊसाहेब ढोकरे सुनबाई, श्री लक्ष्मण बाजीराव ढोकरे मुलगा, सौ सुषमा लक्ष्मण ढोकरे सुनबाई, श्री संदीप बाजीराव ढोकरे मुलगा, सौ जयश्री संदीप ढोकरे सून, सौ ताईबाई सयाजी सुपेकर मुलगी, सौ मंगल बाळासाहेब शेळके मुलगी, सौ शोभा विश्वास फटांगरे पुतणी, सौ भामाबाई मार्तंड खांडगे पुतणी, श्री एकनाथ श्रीरंग जाधव मुलगा, श्री बाळासाहेब श्रीरंग जाधव मुलगा, श्री दत्तात्रय किसन गुंजाळ मुलगा, श्री बाळासाहेब कारभारी विठोबा मुलगा, श्री सोपान कारभारी कोठोळ मुलगा, त्याचप्रमाणे श्री बबन सकाराम शेळके भाऊ, श्री महेश गोपीनाथ शेळके भाचा, श्री भाऊसाहेब देवराम वाकळे भाऊ, श्री दत्तात्रय देवराम वाकळे भाऊ, श्री बाळासाहेब धोंडू शेळके भाऊ, श्री लक्ष्मण शंकर कोठोळ भाऊ, श्री बाळू शंकर कोठोळ, श्री रामनाथ शंकर कोठोळ, श्री सोमनाथ किसन गुंजाळ, श्री जय बारकू गुंजाळ, असा समस्त ढोकरे परिवार व आप्तेष्ट सगळे नातेवाईक स्नेही मंडळी ज्यांचं देहावसन झालं 10 दिवसापूर्वी, ते आज आपल्यामध्ये नाहीत. आता काही प्रयत्न केला तरी त्यांना परत आणता येणार नाही किंवा आणता येत नाही. पुढे गेले ते निदायी झाले. जे पुढे जातात त्यांना परत आणता येत नाही. हे जगाचं रीत आहे, पद्धत आहे. अनंत काळापासून या भूतलावर मृत्यूलोकात जो जन्माला आला त्याचा मृत्यू हा शाश्वत आहे. एका मातेचं देहावसन आहे आणि त्यांच्या ह्या विधीच्या निमित्ताने दशक्रिया विधी, तिलांजली विधी 10वा वेगळी नावं आहेत. पिंडपदावरी दिला आपुले करी माझे झाले गायावर जन फिटले पितरांचे ऋण. पिंडदान विधी जगद्गुरु तुकोबारायांनी निवृत्तीशास्त्रातला विधी सांगितला, परंतु आपण या ठिकाणी प्रवृत्तीशास्त्रातला विधी करण्यासाठी विविध क्षेत्रातील, विशेष करून आमच्या शिक्षण क्षेत्रातील जास्त शिक्षक आमचे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. याचं कारण त्यांचा एक मुलगा भाऊसाहेब ढोकरे हा आमचा अनेकांचा सन्मित्र आहे. शिक्षण क्षेत्रात दिलेला एक मुलगा, वयाची 80 वर्षे ज्यांना प्राप्त झाली, श्री जीवनाची कहाणी, अतिशय कष्टमय जीवन, जवळचंच त्यांचं असलेलं माहेर, अतिशय कष्ट करून ज्यांनी आयुष्य घालवलं, आयुष्याच्या या वाटेवर मृत्यूला कवटाळलं. 80 वर्ष वय प्राप्त झालं म्हणजे परिपूर्ण पारतंत्र्याच्या काळात ज्यांचा जन्म झाला. 75 वर्ष होऊन गेले आपलं स्वातंत्र्य मिळाल्याला. ज्यांनी सगळी प्रतिकूलता, सगळ्या गोष्टी अनुभवल्या, कष्टाला देव मानला, कष्ट करून आपला हा सगळा परिवार ज्या मातेने घडवला, त्या मातेचा असलेला हा दशक्रिया विधी. तद्निमित्ताने आजची ही प्रवचनरूपी सेवा. आजही आपल्या संस्कृतीचं संपूर्ण जतन स्त्रियांनी केलेलं आहे. पुरुष ही परमेश्वराची कीर्ती आहे, तर स्त्री ही साक्षात मूर्ती आहे. स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये त्याला माया म्हणतात. श्री माया, तिला अविद्या, माया, आणि पुरुषाची प्रकृती सांगत असताना त्याला आत्मा. आकाराला येण्यासाठी मायेची उपाधी घ्यावी लागते. परमात्म्याला सुद्धा निर्गुण असलेला परमात्मा सगुणात येण्यासाठी मायोपाधिक चैतन्य म्हणजे ईश्वर आणि अविद्याजन्य चैतन्य म्हणजे जीव, अशा व्याख्या केलेल्या आहेत. तर आज या ठिकाणी एका मातेचं देहावसन होऊन 10 दिवस झाले. त्यांचा असलेला दशक्रिया विधी 10वा आहे. तिलांजली विधी, पिंडदान विधी. तद्निमित्ताने आज आपण या ठिकाणी दुसऱ्या अध्यायातील 18वा श्लोक घेतलेला. अंतवंत मे देहा नित्यशोक्ता शरीरिना अनाशिन प्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत. इमे देहा अंतवंत नित्यशोक्ता शरीरिना. इमे म्हणजे हे सर्व देह नाश पावणारे आहेत आपले सर्वांचे. देहो निस्मिनता देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. ऐके शरीर तरी एक परी वैसा भेदानेक. हे प्रत्यक्ष देख प्रमाण तू येत कौमारत्व सरे तारुण्य तो भ्रंशे
परी देह चिन्हसे के का सवे तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामो दुःख सर्व शरीर जाणार आहेत. शरीर जात अघवे अघवे शरीर जात सगळ्यांचे शरीर नाश पावणार आहे. स्वभाव नाश, आश्रय नाश, परता नाश, 3 प्रकारचे नाश शरीराला आहे. शरीर वेगळं आणि शारीरी वेगळा. शरीर म्हणजे आपण शेंगा विकत घेतो, पटपट सांगतो, वेदांताच्या प्रक्रिया आहेत. पोत्यामध्ये आपण शेंगा विकत घेतो, त्यातले वरचे जे कवच असतं त्याला टरकलं म्हणतात. त्या टरकलेला किंमत आतल्या शेंगदाण्यामुळे, जोपर्यंत शेंगदाणा आहे तोपर्यंत टरकलेला किंमत आहे, तोपर्यंत आपण विकत घेतो. शेंगा फोडल्यानंतर शेंगदाण्याने त्याची बाजू आपली बाजूला गेला, शेंगापासून टरकल्यापासून का त्याची किंमत शून्य होते. टरकलं जाळायला टाकतात. वरचं कवच म्हणजे हे पंचमहाभूताचं असलेलं शरीर, आतला शेंगदाणा म्हणजे चैतन्य आत्मा, त्याला जीव आपल्याकडून म्हणतो. त्याचं अवस्थांतर होत असतं पंचमहाभूताचं. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला. पंचमहाभूतांचं विघटीकरण म्हणजे मृत्यू. एका मातेचं देहावसन झालं. ज्यांचा जाण्याचा काळ, वेळ कमी असल्यामुळे आपण पटकन इकडे येऊया. जाण्याचा काळ सोमवार होता आणि आज त्रिपुरी पौर्णिमा आहे. सर्वात महत्त्वाचा दिवस, चातुर्मासातला आज दीपप्रज्वलन सगळीकडे केले जातात. वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे या महिन्याला, कार्तिक स्नानाला. कार्तिक स्नानामध्ये पहाटे उठून काकड आरती केली जाते सगळीकडे, गावोगाव मंदिरांमध्ये. तर आजचा हा असलेला त्रिपुरी पौर्णिमेचा कार्तिक स्नानाचा समाप्तीचा दिवस त्रिपुरी पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी ज्यांचा दशक्रिया विधी आलेला आहे पर्व काळावर, आणि आपण म्हणतो मरण सोमवारी मागितल्यावर सोमवारी मरण येत नाही, आणि सौभाग्याचा अलंकार घेऊन गेले. 3-4 गोष्टींचा अत्यंत महत्त्वाचा समन्वय आहे. जाण्यावरून माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले. फुलं जशी असतील त्याच्यावरून झाड कळत असते, याची ताकद किती आहे. आणि माणसाच्या बोलण्यावरून कळत असतं आपण कसे आहोत. सांगण्याची गरज नसते आपण कसे आहोत. अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी. आपण कसे आहोत हे सांगण्यासाठी आपल्या स्वतःतून गरज नसते. बरीच माणसं माईकवर गेले का आत्मप्रौढी मिरवतात. हा दोष आहे. आत्मप्रौढी स्वतःला सांगण्याची वेळ यावी. स्वतःच्या मी असं केलं, मी तसं केलं कधीच सांगायचं नसतं जास्त, आणि सांगण्याची गरज नसते. कारण मूल्यांकन, हजारो डोळे आपल्याकडे पाहत असतात, अनेक गोष्टी आपल्या कृतीतून दिसत असतात. साध्या दृष्टांतून जातो. असंच आपल्या गावामध्ये एक वेडपट राहत होता, त्याला काहीच कळत नव्हतं, म्हणून त्याला सगळे वेडा म्हणायला लागले एकदम. आणि वेड्याच्या पुढं तो कुठेही जाऊन कोणामध्येही तोंड घालायचा, म्हणून त्याला सगळे मूर्ख म्हणायला लागले. म्हणजे मूर्ख. त्याचं लग्न जमेना, काहीच होईना. घरी परिस्थिती खूप चांगली होती, परंतु ते वाईट सवय. शेवटी त्याला विचार केला, त्याने बरेच मित्रांना भेटला. ते म्हटले तू गाव सोडून जा, म्हणजे तुला हा कलंक लागलेला धुवून जाईल. त्यांनी सोडलं आपलं गाव. इथून थेट 50 किलोमीटर राहुरीच्या तिकडं एका गावात, पूर्वीच्या काळातली गोष्ट, एका गावात गेला. थोडा इको कमी कर बाबा, इकडे लक्ष द्या सर. तर एका गावात गेल्यानंतर पुढे त्या ठिकाणी त्याला आता कुठंतरी कामाला राहायचं म्हणून त्या गावात त्या दिवशी पिशवी घेऊन गेला होता, आपले कपडे वगैरे. आता कुठे राहायचं, देवीच्या मंदिरात ओढ्यावर राहिला, झोपला. सकाळी उठला, ओढ्याला आंघोळ केली, आणि त्याला वाटलं आता कोणाच तरी सालाने राहायचं. पूर्वीचा काळ, कामाला राहायचं. आपल्याला आता इथं कोणी ओळखणार नाही, सगळे चांगलं म्हणतील. पहाटेच आंघोळ केली, आणि त्या काळात पाणी भरण्याची नळ योजना नव्हती. असं एका टेकडीतून पाणी वाहत वाहत येऊन एका पाईपने काढून ओढ्यावर सगळ्या माता भगिनी पाणी भरायला येत होत्या. हंडे भरून पिण्यासाठी नेत होत्या. शुद्ध फिल्टरेशनचं पाणी, झऱ्यातून आलेलं पाणी. आता त्याने आंघोळ केली 6ला, आणि इकडं पाणी भरत होता. त्याच्या लक्षातच नाही, त्या जो झऱ्यातून पाणी पाठ काढला होता ना, त्या पाण्यात तो नाचत नाचत चालला. सगळं पाणी गढूळ झालं. म्हणून इकडे एक बाईनं पाहिलं पाण्याचं गढूळ का झालं. वर चढून पाहिलं तर ते पाण्यात चाललं होतं उड्या मारत. तिनं जोरात आवाज दिला, ए मूर्खा, तुला काय अक्कल आहे का नाही. तो पळत आला. म्हटला तुम्ही कोठ्याच्या का. ते म्हटलं तुला करायचं काय. म्हटलं मी मूर्ख आहे, त्यासाठी तितक्या लांब आलो. मी मूर्ख आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं. ते म्हणे सांगण्याची गरज काय, आम्ही इकडं पाणी भरतो, त्या पाण्यात तू नाचत चालला. आपण कसे आहोत हे सांगण्याची काही सामाजिक मर्यादा. आता लोकांमध्ये बसलेलो आहोत, इथं बोलू नये, कसं राहो, आपलं आपण सिद्ध करत असतो. म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तात्पर्य, आपण कसे आहोत हे सांगण्याची गरज नसते.
भूमी अंतरीचे धावे स्वभावे बाहेर एकासाठी सांगत होतो तसं हा परिवार कसा आहे, झाड कसं आहे फुलावरून कळतं. आणि झाडाची पानं सशक्त असतील ती जमीन सुपीक आहे. भूमीची मार्दव सांगे कोंबाची लवलव. जमिनीत किती कस आहे कोण सांगतं, जमीन नाही सांगत. सांगे कोंबाची लवलव मार्दव भूमीची. भूमीतला कस त्या जमिनीतून उगवणारे कोंब सांगतात टवटवीत असेल ती जमीन कसदार आहे. तसं परिवार, माता कशी, वडील कसे हे त्या मुलांवरून कळत असतं, त्यावरून कळत असतं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. ज्या मातेने आमच्या भाऊसारखा मुलगा दिला शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असे मुलं, आणि ज्यानं आयुष्य आपलं कष्टमय घालवलं, कष्टातून सगळे प्रतिकूलतेतून ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या करता करता ज्या आयुष्यात खपल्या आणि जाताना आपला सौभाग्याचा अलंकार घेऊन गेला. डाव जिंकला त्याने. कारण पतीची आमता अनुसरवणी पतिव्रता सहज आपुल्या सोहिता प्राप्त होत असे. पतीचा स्त्रीचा देव तिचा पती असतो, शिष्याचा देव त्याचा गुरु असतो, आणि भक्ताचा देव त्याचं उपास्य देवता जी असेल त्याचा देव असतो. इतका उच्च कोटीचा भाव ठेवावा लागतो. पतीच्या मताने ज्या स्त्रिया अनुसरतात, वागतात, त्या गतीला प्राप्त होत असतात. त्यातलं एक आज व्यक्तिमत्व सौभाग्याचा अलंकार घेऊन गेला. सौभाग्याचा अलंकार घेऊन जाणं, आपल्या पतीच्या अगोदर जाणं आणि पातिव्रत्यपण सिद्धीला नेणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. पातिव्रत्यपण सिद्धी नेले. पतीचं पातिव्रत्यपण सिद्धीला नेत असताना स्त्रियांमध्ये फार मोठी ताकद असते. पहिल्यांदाच सांगितलं, पुरुष ही त्या परमेश्वराची कीर्ती आहे तर स्त्री ही साक्षात मूर्ती आहे. यांच्याकडे सहनशीलता जास्त असते. अनेक गोष्टी आजही सर्वांच्या अगोदर उठणे, सर्वांच्या नंतर झोपणे, सर्व जेवल्यानंतर जेवणे, सगळ्या गोष्टी कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही कुटुंब व्यवस्थेचा जो कणा आहे ते यांच्या हातात आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती संपूर्ण जगाते उद्धरी. पाळण्याची दोरी ज्याच्या हाती ती संपूर्ण जगाते उद्धरी. ज्यांच्याकडे पाळण्याची दोरी, उत्पत्तीचं स्थान यांच्याकडं आहे. यांच्याकडं असल्यामुळे आजही स्त्रियांमधली सहनशीलता, स्त्रीमध्ये आमच्या सावित्रीबाईंनी शिक्षणाची गंगोत्री आणली. त्यांचं विद्यापीठाला नाव दिलं माहिती आहे आपल्याला, की ज्यांनी आज समाज व्यवस्थेमध्ये सगळं क्षेत्रामध्ये स्त्री पुढे आहे. अशा स्त्रियांचं जीवन कृतार्थ परिपूर्ण जीवन जगलेल्या 80 वर्ष वय प्राप्त झालेल्या स्त्रीचा जीवनाची कहाणी आहे. आईची किंमत आमच्या भाऊनी सांगितलं की 6 वर्षापासून त्यांचा थोडा स्मृतिभ्रंश झाला होता. सुनाने, नातवांनी, त्यांच्या मुलींनी खूप सेवा केली. सगळ्या गोष्टी करणं या फार गोष्टी अवघड असतात. बाकीचं करायला सोपं असतं, परंतु ज्यावेळेस शय्येवर पडल्यानंतर त्यांचे विधी सगळं काढणं ह्या गोष्टी, आणि त्या कंटाळा न करता करणं, सेवा करणं ह्या काळात सर्वात अवघड गोष्ट. ती सगळी सेवा ज्या मातेची झाली. न मातू परमदैवता. आईसारखं दैवत या जगामध्ये नाही. माता म्हणजे काय, आई म्हणजे काय, आत्मा आणि ईश्वर याचं एकत्रित झालेलं संयुगीकरण म्हणजे आई. ईश्वराला प्रत्येक घरात जाता येत नाही, म्हणून ईश्वराचं सगुण मूर्तिमंत स्वरूप म्हणजे आई. आत्ताच काकड्याचे सगळे अभंग बरेच वारकरी काकडा करून आलेले असतील. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाविन प्रीती करी पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाविन प्रीती करणारे एकमेव पात्र म्हणजे माता, आई. आपल्या स्वतःच्या सुखदुःखाचा कशाचाच विचार न करता जी सर्वस्व आपल्या मुलांसाठी समर्पण करते ती आई, ती माता. आत्मा आणि ईश्वर याचं एकत्रित झालेलं संयुगीकरण म्हणजे आई. ईश्वराचं मूर्तिमंत सगुण रूप म्हणजे आई. आई या नावाची वाटते देवालाही नवलाई. एका कवीने वर्णन केलं, आई या नावाची वाटते देवालाही नवलाई, पंढरीचा विठ्ठलही म्हणे स्वतःला विठाई. आई या शब्दाबद्दल ईश्वराला सुद्धा आकर्षण वाटलं, म्हणून तो स्वतःला विठाई म्हणायला आला. बऱ्याच वेळेला असा भ्रम होतो बऱ्याच जणांना की आईपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. कर्तृत्वाने आपण किती मोठे जरी झालो, कर्तृत्वाने किती मोठं झालो, तर रामायणामध्ये गोड श्लोक आहे. लंकेमध्ये लंका जिंकल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाचा संवाद आहे.
सोन्याची लंका होती. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. आता परिस्थिती अवघड आहे. काळाच्या ओघामध्ये सगळे बदल होत असतात. स्थित्यंतर हा जगाचा नियम आहे. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची. लंका जिंकून झाल्यानंतर लक्ष्मण रमायला लागले. प्रभू रामचंद्राने अगोदरच लंका विभीषणाला दान दिली होती आणि आता अयोध्येला जायचं. त्यावेळेस रामायणातल्या उत्तर रामायणामधले काही श्लोक आहे, महत्त्वाचा श्लोक आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, हे लक्ष्मणा, अपि सुवर्णमय लंका लक्ष्मण नरोच्यते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, ही लंका सोन्याची जरी असली तरी माझं मन या ठिकाणी रमत नाही. ऐका सगळेजण. बरीच मुलं आजच्या काळात आमचे पालकत्व असं आहे की आम्ही त्यांना भरपूर काही शिकवतो परदेशात जाण्यासाठी. जातात आणि तिकडचेच होतात, परत तिकडे येतसुद्धा नाही. संबंध, कुटुंब व्यवस्था, नाती गोती ही आपल्या संस्कृतीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, आपण जगाच्या तुलनेत नसन तितकी प्रगती आपली, परंतु जगाला आदर्श देणारी संस्कृती आमची आहे. कुटुंब व्यवस्था जगात जर तुम्ही पाहिलं, कुठल्या देशात जर गेलं तर कुटुंब व्यवस्था नाही आहे, ती आपल्याकडे आहे. भावना, एकमेकाची नाती जपली जातात. म्हणून लक्ष्मणाला प्रभू रामचंद्र सांगतात की लक्ष्मणा, सोन्याची लंका जरी असली तरी माझं मन या ठिकाणी रमत नाही. याचं कारण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे जिनं आपल्याला जन्म दिला, जन्मभूमी म्हणजे ज्या मातीतून आपण जन्माला आलो ती स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. मातृभूमीबद्दल कृतज्ञता भाव असलाच पाहिजे. आपण किती मोठे असलो आणि काही झालो, ज्याला मातीबद्दल, आपल्या जन्मभूमीबद्दल आस्था नाही, त्याचं मोठेपण आकाशातलं आहे, त्याला आधार नाही. जो किती श्रीमंत झाला, किती मोठा बंगला असला आणि त्याच्या घरात जर आई वडील जर नसेल तर त्या बंगल्याची किंमत शून्य आहे. बाकीचं काहीच उपयोग नाही. जिवंत माणसं, आई वडील ज्याला कळत नाही, मातृत्व ज्याला कळत नाही, पितृत्व ज्याला कळत नाही, त्याच्या ऐश्वर्य, त्याचं किती काही असलं तरी त्याला काहीच किंमत नाही, असं शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच मुलांना असं वाटतं आपण थोडं शिकलो, एक जनरेशन गॅप म्हणतात त्याला, वयाचा परिणाम प्रत्येक पिढीत असतो. आता आपल्या पिढीतसुद्धा होता. आपण थोडं शिकलो, आपले आईवडील अशिक्षित होते. अशिक्षित असल्यामुळे बऱ्याच जणांना, ज्याच्या अंतःकरणात अशिक्षितपणा जरी त्यांच्याकडे असला, परंतु अनुभवाची शिदोरी फार मोठी असते बरं का. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर. पुस्तकी ज्ञान, साने गुरुजी म्हणतात की वादळाची 4 तास पुस्तकं वादळाची वाचण्यापेक्षा वादळातला 2 मिनिट घेतलेला अनुभव हा श्रेष्ठ असतो. म्हणून पुस्तकी ज्ञानाने सगळंच प्राप्त होतं असं नाही. पुस्तकी ज्ञानाने शिक्षित होईल परंतु सुशिक्षित होईल असं सांगता येत नाही. म्हणून आजच्या काळात सुशिक्षितांची खूप गरज आहे. तर कधीच आपल्या आईवडिलांपेक्षा मुलगा किती मोठा कर्तृत्ववान झाला, काही जरी झाला, कारण तलवार ही मेनेपेक्षा मोठी होऊ शकत नाही, कारण तलवार ही मेहनत जात असते. कधीच तो मातेपेक्षा, आईपेक्षा आपली उंची, ठीक आहे, कर्तृत्वाने असावा. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, तुका पुत्र व्हावा ऐसा गुंडा. गुंडा या शब्दाचा अर्थ गुंड नाही बरं का, संत वाङ्मयातले अर्थ भिन्न आहे. ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. कर्तृत्ववान मुलं आईवडिलांची कीर्ती वाढवत असतात, वाढवावी कीर्ती, त्यांची कीर्ती वाढवत असतात. परंतु कोणत्याच मुलाने आपण आईपेक्षा खूप आपल्याला कळतंय, श्रेष्ठ झालो असं कधीच मानू नये. नसतं होत, असं होतच नसतं, हा भ्रम असतो. एक रामायणातली कथा सांगतो, मातेपेक्षा कोणताच मुलगा श्रेष्ठ होत नसतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रामायण, महाभारत यांच्या आपल्या संस्कृतीतले 2 महाकाव्य आहेत. पहिलं महाकाव्य आहे रामायण आणि दुसरं महाकाव्य आहे महाभारत. रामायणाचे भाग आहेत, त्याला कांड म्हणतात. 7 कांडात रामायण आहे. आणि उच्च कोटीची आचारसंहिता, उच्च कोटीची नातीगोती कशी असावीत हे रामायण शिकवतं. आणि चातुर्य कसं असावं, कपटीपणाचा परिणाम काय आहे, वाईट गोष्टीचं, भाऊबंदकीचं भांडण हे महाभारत सांगतं. भाऊबंदकीच्या भांडणाचे परिणाम काय आहे. एका सुईच्या टोकावर जमीन मातीसुद्धा देणार नाही. शांतीदूत म्हणून भगवान कृष्ण दुर्योधनाकडे गेले होते, नाही दिलं. शेवटी एक सुद्धा जगला नाही. वाईट मार्गाने गेलं तर त्याला आपण टिकत नसतं. महाभारताचे पात्र, महाभारत आपल्याला सगळ्या बऱ्याच गोष्टी माहीत आहे. महाभारताचं आईचं श्रेष्ठत्व सांगणारा एक महाभारतातला प्रसंग आहे. पांडवांचं आणि कौरवांचं भांडण झालं. यांना खांडवन दिलं होतं अर्जुनाने. त्यांनी खांडवनामध्ये इंद्रप्रस्थ निर्माण केलं. हस्तिनापूर, जगातलं सर्वात मोठं हस्तिनापूर म्हणजे आत्ताची दिल्ली बरं का. जगात त्या काळात विश्वातलं सर्वात मोठं राज्य हस्तिनापूर होतं पांडवांच्या काळात, महाभारताच्या काळात. आता इंद्रप्रस्थला हे राहत होते पांडव, आणि हे पांडव इंद्रप्रस्थ राहत होते आणि हस्तिनापूर कौरवांकडे होतं. प्रसंग असा होता, यांच्यातले भांडणं होते परंतु यांच्या जावाजावांमध्ये खूप प्रेम होतं.
गांधारी आणि कुंतीमध्ये खूप प्रेम होतं. संक्रांत आली आणि गांधारीला वाटलं आपल्या जाऊबाईला भेटायला जावं, पण रिकाम्या हाताने जात नसतात. यांना माहिती आहे संक्रांतीला वगैरे वाण देण्याची पद्धत असते. गांधारी इंद्रप्रस्थला आली, परंतु वाण देण्यासाठी गांधारीनं काही दिवसापूर्वी एक खूप मोठा हत्ती बनवला होता, मातीचा हत्ती. रथात टाकून कुंती मातेच्या कुंतीकडे आणला आणि त्या हत्तीला त्या रथातल्यावाला उतरायला सांगितलं खाली. कुंतीच्या अंगणात तो मातीचा हत्ती उतरवला, मोठा असा मातीचा हत्ती बनवलेला. दोघींची भेट झाली, जावाजावांच्या खूप गप्पा झाल्या, दुःख व्यक्त केलं, डोळ्यात पाणी आलं. सगळ्या सुखदुःखाच्या गप्पा त्याने व्यक्त केल्या आणि 4 वाजता गांधारी परतीच्या प्रवासावर कुंतीचा निरोप घेऊन गांधारी निघाली. रथात बसून गांधारी पुन्हा हस्तिनापुरात गेली आणि तो हत्ती ते वाण दिला होता कुंतीला. 4:30 वाजता भीमसेन मातेचं दर्शन घ्यायला आले. भीम आईच्या दर्शनाला लक्ष द्या इकडं बरं का. भीम मातेच्या दर्शनाला आल्यानंतर त्याने पाहिलं तो हत्ती. त्याने विचार केला मातीचा हत्ती कसा. आईला विचारला, आई हत्ती. त्याने सांगितलं, भाऊ दुपारी काकू आली होती आणि तिनं हत्ती दिला आहे. भीमाने गदा खाली ठेवली आणि आईला विचारलं, तू काही दिलं नाही तिला वाण? नाही, मला जायचे वाण द्यायला. भीमाने लगेच सांगितलं, आई काकू आली होती, तिचे 100 मुलं आहेत म्हणून इतका मोठा हत्ती केला आणि तुझे 5च आहेत, म्हणून तू चिंतित आहे का? तुला असं वाटतं का तुझे मुलं काही देणार नाही? याच्यापेक्षा मोठा हत्ती आम्ही तयार करू देण्यासाठी. बऱ्याच वेळेला पैलवान ज्यांची खूप ताकद असते त्यांचा मेंदू गुडघ्यात असतो असं म्हटलं जातं बरं का. आपल्याला माहीत नाही, परंतु बऱ्याच वेळेला त्या डोकं चालवत नाही, त्यांचा मेंदू गुडघ्यात असतो. भीमसेन तसेच होते. भीमाने सांगितलं की आम्ही मोठा हत्ती बनवतो, वेळ कशाला घालवायचा. म्हणून भीम लगेच तात्काळ 5 वाजताच इंद्रप्रस्थाजवळ नदी वाहत होती, त्या टेकडीला गेला, लात मारली, गाळ करायला सुरुवात केली. कशासाठी? हत्ती बनवायचा, गाळ करायचा. खूप ताकद, 1000 हत्तींचं बळ भीमाकडं होतं. गाळ करत असताना गाळ फेकायचा. तिकडं काचेचे मालमंत्र्यांचे वगैरे गाळ उडायला लागला. तक्रारी गेला धर्मराजापर्यंत, आमच्या काचेंवर गाळ आला. भीम तिकडून गाळ फेकत आहेत. आता धर्मराजाला युधिष्ठिरला वाटलं हा आपलं काय ऐकणार नाही. कृष्णाकडे गेलं, युधिष्ठिर सांगितलं तर भीम काय ऐकत नाही. तुम्ही पहा काय झालं. भगवान कृष्ण टेकडीवर आले आणि भीमाला, अरे भीमा थांब, काय करतोस? भीमाने सांगितलं हत्ती बनवायचं आहे म्हणून गाळ करतो. कशासाठी रे? तो म्हटला द्यायचा आहे हत्ती बरं का, मातेला द्यायचा आहे वाण म्हणून. तुला माहिती आहे का म्हणे, रामायण वाचलं का? रावणाची आई कैकसी ज्यावेळेस समुद्रात जायची आणि वालुकीची पिंड तयार करायची आणि देवांना काळजी पडली, स्वर्गातले ते यायचे आणि ते पिंड मोडायचे. पिंड मोडल्यानंतर दररोज ती संध्याकाळी पिंड मोडून टाकायची, कारण हिची ताकद जर वाढली तर आपलं राज्य जाईल. आणि मग रावणाला ज्यावेळेस माहीत झालं, रावणाने तपश्चर्या करून आत्मलिंग घेऊन आला. गोकर नक्षत्र, त्या वेगळ्या कथा आहेत बरं का. आत्मलिंग आणलं, पार्वती आणली, रावणाने आणलेलं आत्मलिंग. जर रामायणातला रावण जर आत्मलिंग आणू शकतो, कैलासाचं महादेवाचं आत्मलिंग आणू शकतोस, तर तू इथला मातीचा हत्ती करण्यापेक्षा, जगातले मोठे हत्ती देण्यापेक्षा सगळ्या हत्तींचा राजा, जे 14 रत्नातले एक रत्न आहे, इंद्रपद प्राप्त झाल्यानंतर ते मुक्त्वा सर्व लोकम विशालम क्षणे पुण्यमर्ते लोकम विशंती एवं तदना मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. सवेची इंद्रपन मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. या 9व्या अध्यायामध्ये इंद्रपद कसं प्राप्त होतं. गीता खोटी अजून म्हणायची ताकद नाही कोणाची, ज्ञानेश्वरी खोटी म्हणायची ताकद नाही. 700 श्लोकांवर 9034 ओव्या. आजच्याही काळात आज 735 वर्ष ज्ञानेश्वरीच्या लेखनाला झालेत बरं का. आजही एकही ओवी कालबाह्य नाही 9034 ओव्यांमध्ये. कालबाह्य नाही म्हणजे कळतं ना, कुठलं विज्ञान खूप सांगितलेलं आहे. माझ्याकडे 65 ओव्या आहेत ज्ञानेश्वरीतल्या विज्ञानवादातल्या. म्हणजे त्या विद्युतचा शोध, लाईटचा शोध ज्ञानेश्वरीतला आहे. म्हणजे कधी शोध लागला सर्च करा तुम्ही. आता आपल्याकडे सोशल मीडिया आहे, सर्च केलं ना लाईटचा शोध कधी लागला. माऊलींनी सांगितलं, त्या उदकाचे न्यावेशे प्रगटले लखलखते तेज दिसे, तया विजय माझे असे सरील काही. आता मराठी भाषा आहे, आपण त्याच्यात घुसत नाही, अन्वय लावत नाही. शब्दांचा अर्थ काय, खूप शब्दसाठा आहे, खूप शब्दसाठा आहे. पाण्याच्या घर्षणाने वीज तयार होते, ज्ञानेश्वरीत सांगितलेले आहेत. अनेक सिद्धांत आहे. चला आपल्याला सांगायचं होतं या ठिकाणी. शोध लागले, सगळं झालं तर आपला विषय चालला होता. भगवान कृष्णाने सांगितलं की त्याने आत्मलिंग घेऊन आला आणि तो ऐरावत घेऊन येऊ शकतो इंद्राचा. भीमाच्या लक्षात आलं. कृष्णाने सांगितल्या भीमाने ते खोऱ्या सगळं फेकून दिलं. म्हटलं देवा, स्वर्गातून मी ऐरावत आणू शकतो, परंतु जायचं कसं स्वर्गात? भगवान कृष्णाने सांगितलं, अरे तुमच्यात फार मोठी ताकद आहे. या एकेकाचे मन व्यापारे हे विश्वची होय संवारे. फार मोठी ताकद आहे.
अर्जुनाला जाऊन विचार कसं जायचं. भीम गेला अर्जुनाकडे, म्हटलं मला स्वर्गात जायचं. कशासाठी? हत्ती आणायचं, ऐरावत आणायचं. आईला कुंती मातेला हत्ती आणायचा आहे आणि तो गांधारी मातेला वाण द्यायचा आहे, म्हणून मला स्वर्गात जायचं, ती व्यवस्था कर. अर्जुनाने पाहिलं, कोणी सांगितलं? म्हणे कृष्णाने सांगितलं, मला स्वर्गात जायची व्यवस्था कर. अर्जुनामध्ये फार मोठी ताकद होती. ठीक आहे म्हटलं, मी व्यवस्था करतो. अर्जुनाने धनुष्याला बाण लावला आणि त्या बाणाने इथून मृत्यूलोकापासून तर स्वर्गलोकापर्यंत चिडी तयार केली बाणाची. भीमाला सांगितलं तुझी व्यवस्था केली. भीम चिडीनं चढत चढत जायला निघाला. विज्ञान खूप प्रगल्भ होतं त्या काळातल्या प्रयोगशाळेमध्ये, अशा भाषेत सांगावं लागतं. आता सगळे आत बसले होते, सगळं स्क्रीनवर दिसत होतं. भीम कसे जात आहेत स्वर्गात, सगळे आत बसून स्क्रीनवर पाहत होते भीमाचा प्रवास कसा होत आहे. शिडीनं चढत चढत भीम स्वर्गात गेला. स्वर्गात गेल्यानंतर शहाण्या माणसाने तिथं परलोकात गेला होता, काय परदेशात नव्हता, परलोक बरं का. स्वर्गलोकात गेल्यानंतर विचारावं कोणा, तिथं नाही गेला, थेट अंबरखान्यात प्रवेश केला. तिथले अंबरखानाला संरक्षित असलेले आडवे आले. भीमाने एका एका बुक्कीत सगळे गारद करून टाकले. थेट अंबरखान्यात जो माऊत होता, ज्या हत्तीचा ऐरावताचा, तो आडवा आला. त्यालाही बुक्क्याने मारून मारून बाजू लुटून दिलं. हत्तीला पकडलं कुठल्या? स्वर्गामध्ये बरं का. कुठं? स्वर्गात. ऐरावताला पकडलं आणि ऐरावताला आपल्या कोपराने खाली दाबून खाली पाडलं. तिथलेच नाडे घेतले. कुठले? ते अंबरखान्यातले. ऐरावताचे चारही पाय बांधले स्वर्गामध्ये. चारही पाय बांधले आणि त्या दोन्ही पायाच्या मध्ये गदा घातली. त्या ऐरावताला खांद्यावर टाकून भीम निघाला पुन्हा खाली येण्यासाठी. कोणालाच काही विचारलं नाही. शिडीवरून खाली उतरायला निघाला भीम. खाली उतरत असताना काही अंतरावर थोडं थोडा खाली आला. स्क्रीनवर खाली सगळं दिसत होतं. कुंती माता आपल्या भगवान परमात्म्याच्या चिंतनात देवघरामध्ये रमलेल्या होत्या, ध्यानस्थ होत्या. ध्यानेन आत्मा पश्यंती. आत्म्याला पाहण्यासाठी ध्यान एकमेव साधना आहे. स्नानाने तनाची शुद्धी होते, तन म्हणजे शरीर. दानाने धनाची शुद्धी होते, दानाने धन शुद्ध होतं. आणि स्नानाने मनाची शुद्धी होते. मन शुद्ध करण्यासाठी ध्याना इतकी कुठली साधना नाही. स्नानाने तन शुद्ध होतं. आजारी पडल्यानंतर 2 महिने जर आंघोळ नाही केली तर दुर्गंध येत असतो. स्नानाने तनाची शुद्धी होते. आपल्या संपत्तीतला 1 रुपया जरी कुठं वाटा नाही दिला तर डॉक्टरकडे नेऊन घालावा लागतो. दानाने धनाची शुद्धी होते. आणि जर ध्यान नाही केलं तर त्याच्याजवळ कोणाला बसावं वाटत नाही, किंवा ज्याची मन शुद्ध नसतं ती माणसं कायम कुत्र्यासारखे वसवस करत असतात. ज्याच्याजवळ गेल्यानंतर आनंद वाटतो. प्रत्येक व्यक्तीभोवती एक वलय असतं त्याच्या आचरणाचं, त्याला प्रभावलय म्हणतात. त्या व्यक्तीभोवती गेल्यानंतर त्या वेव्ज असतात. त्या वेव्जमध्ये गेल्या तसे विचार आपल्याकडे संक्रमित होत असतात. काही माणसांकडे एकाकडे गेलं, काहींकडे गेलं का चोरी करायची इच्छा निर्माण होते, आपण चोराच्या सानिध्यात गेलो. काही सात्विक माणसाकडे गेलं का नामस्मरण करावं वाटतं. ज्याच्या त्याच्या भोवती वलय असतं. भीम खाली उतरत होता. यांच्या कुंती ध्यानस्थ बसली होती. स्क्रीन चालू होतं. त्या ठिकाणावरून स्वर्गातून खाली उतरत असताना भीम गदेत हत्ती होता, ऐरावत, फार वजन असलेला. त्या गदेत हत्ती असल्यामुळं वाकत होते एका बाजूला, बॅलन्स साधला जात नव्हता. भीम एका हाताने शिडीला धरलं होतं आणि एका हाताने गदा पकडली होती. अचानकपणे हत्ती मागच्या बाजूला वजन जास्त गेल्यामुळे, अनावधानाने भीमाच्या लक्षात न आल्यामुळे भीमाने तो गदा खाली वाकत असताना एका हाताने गदा आवरत नव्हती म्हणून दुसऱ्या हाताने गदा ओढायला गेला दोन्ही हाताने. गदा ओढायला गेल्यानंतर भीमाचा त्या शिडीपासून हात सुटला. नुसता हातच नाही सुटला, भीमाचा आणि शिडीचा संबंध सुटला. पायही निसटले. भीमाने गदा दोन्ही हाताने धरली. ऐरावत त्या गदेमध्ये होता आणि शिडीचा संबंध सुटला. भीम निसटले. भीमसेन स्वर्गातून स्क्रीनवर सगळं दिसत होतं. एकच ओरडा झाला त्या प्रयोगशाळेत, जिथं त्या बसलेल्या हॉलमध्ये सगळे ओरडले. भीमसेन स्वर्गातून ऐरावताला घेऊन येत असताना शिडीवर निसटले. मोठ्याने ओरडले. सगळे बाहेर ओरडत आले. हा आवाज देवघरातल्या कानावर पडला. तटकन त्या शुद्धीवर आल्या, जाग्या झाल्या. भगवान कृष्णाचं दर्शन घेताना अंगणात आल्या. काहीच नाही, डोळे मिटले. फक्त डोळे मिटून अंगणात आल्या ना. आपला पदर आहे ना, पदर, बऱ्याच आमच्या माता भगिनींकडे पदर असतात. तू आपुले स्नेह पल्लवे, ज्ञानेश्वरीतला पदर सांगितलेला आहे. स्नेहाचा पल्लव म्हणजे प्रेमाचा पदर. या पदराची ताकद काय, आम्ही सगळे शिक्षक मंडळी आम्ही आईच्या पदराला तोंड पुसतेले लहानपणात. पदराची ताकद काय असते माहिती आहे का? ज्यावेळेस खूप गर्दीमध्ये लहान बाळाला भूक लागलेली असते, स्तनपान करायचं असते, त्यावेळेस आई पदर टाकून त्याला स्तनपान देत असते. या पदराची ताकद काय असते? किती ताकद सांगायची आता? पदराची ताकद काय? अनुसयाला विचारा. पदराची ताकद काय? फार मोठा पुराण आहे आपल्याकडे.
ह्या पदरामध्ये फार मोठी ताकद असते. स्नेह पल्लव म्हटलं त्याला, पल्लव म्हणजे पदर. कुंती माता तशी सांगण्यात आली. डोळे मिटले ना, आपला पदर फक्त असा पुढं हातात धरला, फक्त डोळे मिटून. इतक्या उंचीवरून स्वर्गातून, कल्पना नाही सांगत बरं का, महाभारतात सांगतो, स्वर्गातून निसटलेला भीमसेन ऐरावत असं कुंती मातेने डोळे मिटले होते. आपली सगळी अंतकरणाची शक्ती, आपली तपश्चर्या, आपली सगळी त्या पदरामध्ये त्यांनी एकत्रित केली. त्यांनी त्याचं पॅराशूट तयार केलं आपल्या भाषेत बरं का. तर तो भीम इतक्या वेगाने आलेला अलगत त्या पदरामध्ये, त्या आपल्या झोळीमध्ये वरच्यावर झेलला ऐरावतास. हळूच खाली टेकवलं. भीमाने डोळे मिटले होते. आपण खाली व्यवस्थित टेकलेलो आहोत हे पाहिलं. ऐरावताला खाली सोडून दिलं होतं. भीमाने डोळे उघडले. आपण कसं ठेवलं. नंतर लक्षात आलं की आपल्याला आपल्या आईने पदरात झेललं. ज्याची ताकद एवढी त्याची माता केवढी, बरं का सांगण्याचं तात्पर्य. भीमाची ताकद जर एवढी होती, त्याच्या आईची ताकद किती असेल, मातेची ताकद. ज्याला म्हणून कधीच गर्व करा. भीमाची आवाज गेली. भीमाला वाटलं आता जर आई जर नसती तर आता आपलं कलिंगडवरून, काही माडीवरून नाही, काही किलोमीटरवरून मग आपलं काहीच राहिलं नसतं, चकले झाले असते. म्हणून कोणत्याच मुलाने असं विचार करायचा नसतो की आपण आपल्या आईपेक्षा खूप शहाणा झालो, आपल्या आईपेक्षा खूप श्रेष्ठ झालो, आपल्या बापापेक्षा आपल्याला खूप कळायला लागलं. ठीक आहे, शहाणपणाच्या गोष्टी विश्वासू तो करी स्वामीवरी सत्ता. सांगणं वेगळं, आविर्भावामध्ये अहंकार घेणं वेगळं बरं का. आईच्यापेक्षा कोणताच मुलगा श्रेष्ठ मोठा होत नसतो. आईची ताकद फार मोठी असते. म्हणून या ठिकाणी ज्यांनी या मातेची सेवा केली, आमचा भाऊसारखा मुलगा एक पवित्र क्षेत्रात दिलेला आहे. भाऊसाहेब म्हणजे खूप पवित्र क्षेत्र. गीतेत 5व्या अध्यायात सांगितलं, नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र न विद्यते. ज्ञाना इतकी या जगात पवित्र आणि श्रेष्ठ गोष्ट कोणतीच नसते बरं का, कोणतीच नसते. आणि त्या क्षेत्रामध्ये न चोरार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी वे कृते वदते व नित्यम विद्याधन सर्वधन प्रधानम. अशा श्रेष्ठ अशा पवित्र क्षेत्रात एक मुलगा दिला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमिठी. जमीन सुपीक, पीक सुपीक. कारण त्या ठिकाणी त्यांचं बीज शुद्ध, म्हणून पुढचा परिवार चांगला असतो. परिवारावरून ती आई, ती माता कशी आहे. आमचा जरी जवळून संबंध नसला तरी त्या मुलांवरून कळत असतं आई वडील कसे आहेत. पिकावरून कळत असतं जमीन कशी आहे. फुलावरून कळत असतं झाड कसं आहे. फुलावरून कळतं माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले. त्या डाळिंबीचे फुलं जर स्ट्रोक मोठे असतील, जर समजायचे झाड सशक्त आहे. नव्हे याच्या पांढऱ्या मुळ्या चालू आहेत, सशक्त आहेत हे सगळं. आणि ज्या अर्थी पांढऱ्या मुळ्या चालू आहे त्यावेळी इथली जमीन सुपीक आहे, निमॅटोड वगैरे नाही त्याला, बरोबर आहे ना. जमीन सशक्त आहे. सशक्त जमिनीतली ताकद फुलांमध्ये असते. तसं मुलांवरून कळत असतं ही माता किती श्रेष्ठ होते. आणि त्यांनी त्यांच्या जाण्यावरून दाखवून दिलं. सोमवारचा दिवस साधला, सौभाग्याचा अलंकार घेऊन. सौभाग्याचा अलंकार घेऊन जाणं इतकं सोपं नसतं बरं का. कारण त्यांनी डाव साधला, जिंकलं त्याने. एवढा दृष्टांत सांगतो. माझी 9ची वेळ आहे बरं का. मला यांनी सक्त केलं त्याने, ते काही तिकडं लक्षच आहे त्यांचं बरं का. सक्तीची ताकीद दिलेली पुढे बहुत करणे. एकच दृष्टांत सांगतो, श्रेष्ठ तो सांगतो की पतीची या माता अनुसरुणी पतीवर सौभाग्याचा अलंकार घेऊन गेलात. आपलं सौभाग्याचं लेणं घेऊन गेलं. एक राजा होता आणि त्या नगरामध्ये महादेवाचं मंदिर नव्हतं. भगवान महादेव स्वप्नात आले. राजा, मला तुझ्या नगरात यायची इच्छा निर्माण झाली. राजाने लगेच मिटिंग घेतली, बोलवले, कुठं मंदिर बांधायचं सगळं ठरलं. 1 दिवसात राजा बोले दल आले. 6 महिन्यात मंदिर उभं राहिलं. मंदिर उभं राहिल्यानंतर आता महादेव स्वप्न, राजा माझ्या येण्याची व्यवस्था झाली, मला यायचं आहे. गेली जयपूरला. खूप मोठे छानपैकी महादेवाचं लिंग आलं, मुहूर्त काढला, धान्य न्यास जल न्यास सगळं झाला. 3 दिवसाचा विधी सगळं आटोपलं. धान्यात ठेवून आणि आता ज्या दिवशी स्थापना करायची, पिंडीची मूर्तीची स्थापना करायची, राजा झोपला. पहाटे 3 वाजता महादेव स्वप्नात आले. राजन, मी तुझ्या नगरात प्रविष्ट झालो, आता मला त्या ठिकाणी बसायचं आहे. परंतु ऐक राजा, एक नियम सांगतो. माझ्या पिंडीची प्रतिष्ठापना करताना कोणाच्या हस्ते करू नको, पतिव्रतेच्या हस्ते कर. कोणाच्या हस्ते? पतिव्रतेच्या हस्ते कर. आणि ती जर पतिव्रता नसेल, मला जर हात लावला जळून तिची राख होईल. स्वप्नात दिलेला दृष्टांत. राजा निश्चिंत होता. म्हटलं आपल्या कुठे नगरात तोटाला. 11 वाजता मुहूर्त होता. राजा 10 वाजता माईकवर गेला आणि सांगितलं की असाचे भगवान महादेव माझ्या स्वप्नात आले, पतिव्रतेच्या हस्ते या पिंडीची स्थापना करायची आहे. राजाने सांगितलं. राजा निश्चिंत होता. 11ला 5 मिनटं कमी असताना राणीकडे पाहायला लागला बरं का. पतिव्रता जर नसेल, सांगितलं ती पतिव्रता नसेल तर पिंडीला हात लावला जळून राख होईल. राणीकडे पाहिलं. राणी खाली पाहत होती, वरच पाहत नव्हती. प्रधानजी शेजारी होते. म्हटले आमच्या राणी काही येऊ शकत नाही, त्यांच्यात धाडच नाही. पतिव्रता आहे किंवा नाही, जास्तीचं अंतकरण साक्षीला असतं. बरं झालं अजून त्या अक्षकिरणांमध्ये तुमच्या अंतकरणातले भाव प्रगट करता येत नाही. नार्को चाचणी करता येते, परंतु मनात काय चाललं आहे त्याचे जर फोटो काढले असते
तर काय होईल आता हे सांगायला नको, चांगलं कळतं सगळ्यांना तुम्हाला बरं का. तर त्या ठिकाणी ती काय वर पाहेनाच प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी तुमच्या पाहना. प्रधानजी म्हटलं महाराज तुमच्या अगोदरपासून आमच्या खाली उकरतात, वरच पाहायला तयार नाही. सगळे मंत्र कोणीच तयार, 11 वाजले 11:30 12 वाजले, कोणाच धाडस होईना. जान सबसे प्यारी होते, कोण जातं, कारण प्रत्येकाला तिला माहीत होतं रामायण महाभारत. मनात जरी व्यभिचार आला त्याला चळणं आणि ढळणं म्हटलेलं, एक चळली आणि एक ढळली. माहिती आहे का, चळली कोण, ढळली कोण आणि चळली कोण. 5 पतिव्रता सांगितले, सीता, तारा, द्रौपदी, अहिल्या, मंदोदरी. चळली द्रौपदी आणि ढळली अहिल्या. मनात आलं होतं कपडे वाळत टाकताना फक्त असे 5 जण बसा बरं का, 5 जण आहेत असं त्यातला एक कर्ण फक्त आंघोळ करून येतो असता तर त्याला चळणं म्हणतात बरं का. इकडं लक्ष द्या भाऊ, थोडं विक्षेप नका करू कृपया, फक्त 5च मिनिटात आवरणार आहे, आम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी दाव्यात. तर पहा, तर त्या ठिकाणी या 5 पतिव्रतेंचं पठण ती सकाळी नुसतं नाव घेतलं तरी पुण्य प्राप्त होत असतं. तर कोणीच धाडस करेना ती पिंड उचलण्यासाठी. सगळं वातावरण बदललं, 12 वाजले. त्याच नगरात एक वाडी होती आणि एक भिल्लाची स्त्री आपल्या पतीची भाकरी घेऊन चालली होती, हातात शेळी, पाठीशी पोरगं, डोक्यावरती पाटी, भाकरीचं टोपलं, नांगरायला गेले होते. लोक पातळ लुगडं फाटलेलं, चप्पल पायात तुटलेली, अशा अवस्थेत केस विस्कटलेले, अशा अवस्थेत जात असताना एका पोलिसाला विचारलं, का रे भाऊ काय झालं. ते म्हटले लोक जेवायच थांबले, पिंडीची स्थापना करायची आणि पतिव्रता लागते. म्हणे हे यांच्यात कोणी धाडस करत नाही. ते म्हटले या सगळ्या वाया बसल्या, कोणीच नाही का याच्यात, कोणीच नाही. म्हणे भाऊ मी जाऊ का रे. त्या पोलिसांनी सांगितलं ताई जर पतिव्रता नसतील त्या महादेवाच्या पिंडीला हात लावला ती जळून राख होणार आहे. तिने ते माझे पोरगं सांभाळतं का. त्या पोलिसांना भूक लागली होती, सगळं घेतो, शेळी घेतली, ती पोरगं पाटी जा म्हटली, निघाली त्या गर्दीतून. पायातली चप्पल काढली, पुढे स्टेजच्या जवळ गेल्यानंतर राजाने पाहिलं कोणीतरी आलं आहे पुढं. राजाने विचारलं माहिती आहे ना तुम्हाला, पतिव्रता जर नसेल तर जळून राख होणार आहे. तिने सांगितलं तुला काय माहिती आहे. तिला काय माहिती राजा कोण आहे, मी पतिव्रता आहे की नाही तुला काय माहीत. आजपर्यंत आमचं लग्न झालं, एक दिवससुद्धा पतीच्या अगोदर जेवले नाही म्हटले. तुला काय माहिती आहे, मी 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 ती पिंड ठेवणार. सगळ्या बायांच्या मानावर झाल्या होत्या. ती वर चढली, पदर खोचला आणि वर चढून ती 50 किलोची महादेवाची पिंड तिने सांगितलं मी एकटी उचलणार. सगळ्यांचे काय घडतंय डोळ्यात प्राण आणून सगळे पाहत होते. तिनं एकटीनं ती पिंड उचलली, सगळ्यांनी मोठ्याने जय जयकार केला. ती पिंड ठेवली आणि ठेवल्यानंतर 4 फूट मागे झाली. मागे सरल्यानंतर मागे सरकली आणि त्या महादेवावर बोलायला लागली. ती म्हटलं हो देवा, मला माहिती आहे तुम्ही तिरके बसलेला आहात. पिंड तिरकी होती थोडी, तुम्ही तिरके बसलात आणि तिरके बसण्याचं कारण सुद्धा मला माहीत आहे. हे पाहायला यायच्या अगोदर तो मुलगा पाहायला आला होता, मी त्याला नाकारलं नव्हतं, त्याने मला नाकारलं होतं. व्हा सरळ. नुसता हाताने इशारा केला, पिंड आपोआप सरकली. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता सांगण्याचा इत्यर्थ. सौभाग्याचा अलंकार घेऊन गेलेल्या माता हा एक घडवलेला चांगल्या रीतींचा परिवार, खूप चांगला परिवार घडवला. मुलं मुली, त्यांच्या नातवांनी, त्यांच्या सुनबाईंनी, आमच्या भाऊसाहेबांनी खूप आईची सेवा केली. ही सेवा केली नक्कीच त्याचं फळ असतं. सेवा केली का सेवेने ज्ञान पचलं जातं, कोणतं अहंकाराचं मर्दन सेवेने होत असतं. अशा या मातेचं देहावसन झालं. अनेक मान्यवर आहेत आमच्या शिक्षण क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत. या मातेला आमच्या सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने, शिक्षकांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. अंतवंत मे द्या नित्यशक्त शरीरिना अनाशिन प्रमेयस तस्मात दिव्यस भारत ऐके शरीर तरी एक परी वैसा भेदानेक परी हे प्रतजनेक प्रमाण तू. या ठिकाणी या मातेला आपल्या सर्वांच्या वतीनं भगवान करो सद्गती प्राप्त करून देव. उत्तमची गती तो नर पावेल, उत्तम भोगील जीव. खाली फक्त 2 मिनिटांमध्ये माझी आवडती शेवटची कविता आहे. कवी मंगेश पाडगावकर. जे न देखे रवी ते देखे कवी. बरं का, मंगेश पाडगावकर सगळं सार सांगतो. आता तुम्ही आला तुझं सगळ्या प्रवचनात सार एका 4 कडव्यात सांगितलं मंगेश पाडगावकरांनी. सूर्याची किरणं जिथं पोचत नाही तिथं कवीचं मन गेलेलं असतं. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पानं असतं. फक्त ऐका एवढंच, आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू यामधला काळ म्हणजे आयुष्य. आयुष्य विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच लिहायची, कारण ते आपलं कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान गाळायचं नसतं. चूक झाली म्हणून फाडून फेकायचं नसतं. त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं. त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे म्हणून आपण नाती जपण्यासाठीच दाव्याला आलो ना. एकमेकाचे संबंध कोणाचे स्नेहाचे असतील, कोणाचे नात्याचे असतील. नाती जपण्यात मजा आहे, बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटेच असलो
तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे, सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसतं, आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. म्हणजे कुठे येताना म्हणजे जन्माला येताना आपण काहीच घेऊन आलो नाही, जाताना काहीच घेऊन जाणार नाही. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधायला जन्माला यायचं असतं, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला जन्माला यायचं असतं. आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा या मातेला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. माझ्या या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ही भावपुष्पांजली या मातेच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. निरते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते विनीत असे. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बाळेश्वर भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. मला सक्त ताकीद होती, 9च्या पुढे 1 मिनिटसुद्धा जायचं नाही. कैलासवासी कासाबाई बाजीराव ढोकरे यांच्या पिंडदान विधीच्या निमित्ताने जमलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक, सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर आमचा सर्व शिक्षक परिवार, पारनेर, अकोले, संगमनेर, जवळजवळ अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले सर्व शिक्षक मंडळी, या सर्वांचं या कुटुंबाच्या वतीने प्रथमतः हार्दिक स्वागत. या दसक्रियाविधी निमित्त हरिभक्तपरायण अरुण महाराज फरगडे यांनी अतिशय उत्तम अशी प्रवचनरूपी सेवा केली, त्याबद्दल या ढोकरे कुटुंबियाच्या वतीने आणि आमच्या सर्व कोटे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन, स्वागत. या मातेविषयी सांगायचं झालं, यांचा जीवनपट, यांचा चास हे जन्मगाव शेळके परिवारामध्ये जन्म झाला. त्यानंतर त्यांच्या वयाच्या 17व्या 18व्या वर्षी या ढोकरे कुटुंबामध्ये बाजीराव दादाशी त्यांचा विवाह झाला आणि हा विवाह झाल्यानंतर त्यांच्याबरोबर या कोटेखुर्द गावामध्ये काळ्या आईची सेवा करत करत त्यांनी बाजीराव दादांना उत्तम अशा प्रकारची साथ दिली. त्यामध्ये प्रपंच करत असताना त्यांचे 3 मुलं, थोरला मुलगा भाऊसाहेब आमच्या प्राथमिक शिक्षक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अतिशय आदर्श शिक्षक या मातेने तयार केलेला आहे. म्हणजे कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर आदर्श काम, त्याचबरोबर आमच्या प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये जे विकास मंडळ आहे त्याच्यात विश्वस्त म्हणून अतिशय उत्तम असे त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचा दुसरा मुलगा लक्ष्मण, या लक्ष्मणने सुद्धा शाळेत असताना म्हणजे कबड्डी असो, खो खो असो, त्याचबरोबर व्हॉलीबॉलच्या स्पर्धा असो, अतिशय उत्तम असं आदर्श नेतृत्व करत त्यांनी ते शालेय जीवन केलेलं आहे. तोही आज काळ्या आईची सेवा करत आहे. त्यानंतर तिसरा मुलगा संदीप, आज त्याचा किराणा मालाचा व्यवसाय दुकान आहे. अतिशय उत्तम असे हे 3 मुलं. त्याचबरोबर त्यांच्या 2 मुली, एक सुपेकर परिवारामध्ये आहे आणि दुसरी शेळके परिवारामध्ये. अतिशय उत्तम असे कुटुंब आहे त्यांचेही. खरोखर या मातेने अतिशय उत्तम असे या संस्कार केलेले आहे या कुटुंबावर. आणि हे संस्कार करत असताना वयाच्या 80व्या वर्षी या कुटुंबातून या माता या कुटुंबाला सोडून गेलेल्या आहेत. तरी या मातेने या कुटुंबावर जे प्रेम दिलेलं आहे, या प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी आपले भाऊसाहेब बाजीराव ढोकरे आणि त्यांची मुलं. खरं तर आज आमचा शिक्षक परिवार पूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित आहे. हेच तर खरं या मातेचं योगदान आहे. या भाऊसाहेब ढोकरे सरांवर अतिशय उत्तम असे संस्कार केलेले आहेत. कितीही बोललं, आता मी जास्त वेळ घेत नाही कारण तो यादी खूप आहे मोठी. थोडं प्रत्येकाला 2-2 मिनिटाची संधी देणार आहे आम्ही. कृपया सर्वांना विनंती आहे की आपण 2 मिनिटांमध्ये आपली श्रद्धांजली या कुटुंबाप्रती जे प्रेम आहे ते व्यक्त करायचं फक्त 2 मिनिटांमध्ये. तरी मी आमच्या सर्व कोटेखुर्द ग्रामस्थांच्या वतीने
त्याचबरोबर कोटेखुर्द गावातील सरपंच उपसरपंच त्याबद्दल त्यानंतर कमलादेवी दूध संस्था आणि विविध कार्यकारी सोसायटी या सर्व चेअरमन सदस्य सर्वांच्या वतीने ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हरिओम शांती. यानंतर आमच्या कोटेखुर्द गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानदेव धोंडोबा ढोकरे हे श्रद्धांजली पर शब्द व्यक्त करतील. सर्वांना विनंती आहे की फक्त 2-2 मिनिटं घ्या. दुःखित अंतकरणाने जमलेले बंधू आणि भगिनींनो, कैलासवासी कासाबाई बाजीराव ढोकरे या माऊलीला जाऊन 10 दिवस झाले आणि त्यांच्या दशक्रियानिमित्त हरिभक्तपरायण अरुण महाराज फरगडे यांनी अतिशय सुंदर असं प्रवचन केलं. प्रवचन सेवेमधून त्यांनी अतिशय सुंदर प्रबोधन केलं. त्यांनाही मी धन्यवाद देतो. कासाबाई बाजीराव ढोकरे या माऊलींबद्दल आमचे ढोकरे गुरुजी यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. तरी ही माऊली अतिशय साधा स्वभाव, अतिशय कष्टमय जीवन. खरं तर हे राहायला आमच्या गावातील मोहनवाडी या ठिकाणी राहायला होते. सर्वात प्रथम आमच्या गावाच्या बाहेर राहायला गेलेलं जे परिवार असेल तर हा आमच्या बाजीराव नानाचा परिवार. अतिशय त्या काळामध्ये अडचणीचा सामना करीत ही माऊली त्या आपल्या मुलांना घेऊन त्या मोहनवाडीमध्ये राहायची आणि या माऊलीनं अतिशय सुंदर असा परिवार, सुसंस्कृत असा परिवार तयार केला. त्यामध्ये आमचे भाऊका सर खरं तर म्हणजे अतिशय आदर्श असा हा माणूस, आदर्श शिक्षक, आदर्श शेतीसुद्धा आदर्श शेती केलेली आहे. असा हा आदर्श माणूस या माऊलीने निर्माण केला. तरी मी या माऊलीला माझ्या कोटेखुर्द ग्रामस्थांच्या वतीनं, गावातील सर्व संस्थांच्या वतीनं, संगमनेर शेतकी संघाच्या वतीनं आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं भारपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. खरं तर आमची मातृभूमी जी संस्था आहे कोटेखुर्द गावची, म्हणजे यांनी शालेय कामकाजामध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये आमचे सर्व पुणेकर मुंबईकर मंडळी त्यामध्ये सक्रिय सहभागी होतात आणि कोटेखुर्दाचे आमचे सर्व ग्रामस्थसुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत. तरी या मातृभूमी फाउंडेशनच्या वतीने या मातेला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर खानगेदरा कोटेखुर्द आणि कोटे बुद्रुक गावचे पोलीस पाटील सन्मान्य दत्तू पाटील ढोकरे पवित्र मुळामाईच्या तीरावर कैलासवासी कासाबाई बाजीराव ढोकरे या माता माऊलीचा दशक्रिया विधी आपणा सर्वांच्या, सर्व आप्तेश नातेवाईक मित्रपरिवार, या गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी आपणा सर्वांच्या उपस्थित हा पिंडदान विधी किंवा आयुष्यातील शेवटचा संस्कार या मुळामाईच्या तीरावर संपन्न होत आहे. आदरणीय ढोकरे सरांनी आणि निनभाऊनं माहिती दिलेली आहे. मी जास्त वेळ घेत नाही, पण जुना काळ, प्रतिकूल परिस्थिती, कुठलीही सुख सुविधा नसताना, लाईट नाही, कुठली जात्यावर दळण दळायचं, पाणी ओढ्यावरून नदीवरून न्यायचं आणि आपला प्रपंच शेती कष्टमय जीवन जगत असताना आपले मुलं काहीतरी मोठे व्हावा म्हणून मला चांगलं आठवते की भाऊ गुरुजींना लिंगदेव या ठिकाणी लालबहादूर शासकीय वसतिगृहात शाळेत ठेवलं. तिथून त्यांनी शिक्षण पूर्ण करून शिक्षण घेऊन शिक्षक झाले आणि आज इतका मोठा जनसमुदाय या गुरुजींना, या परिवारांनी जमा केलेला आहे, जमवलेला आहे. खऱ्या अर्थाने ही साधी भोळी माऊली या परिवारातून जाणं या मुलांना निश्चितपणाने दुःख झालेलं आहे. तरी पण शेवट गोड झाला. आदरणीय फरगडे महाराज, आपणाला मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो की इतका गोड वाणीतून आपण विविध प्रकारचे दाखले दिले, म्हणून या माता माऊलीचा शेवट गोड झाला असं मला असं वाटतं. कारण गेला जो दिवस होता तो सोमवार होता आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे.
या महाराष्ट्रातील सर्व गुरुपीठांवर आज या पर्वणीचं महत्त्व आहे आणि म्हणून या पर्व काळावर या मातेचा शेवट झालेला आहे. मी या मातेला आपल्या कोटेखुर्द खाणेदरा गावच्या वतीनं मुळा परिसरातील सर्व पोलीस पाटलांच्या वतीनं भावपूर्ण आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. हरिओम शांती. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी नांदूर खंडारमाळ परिसरातून आलेले सर्वच आप्तेष्ट नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीने आंबे नांदूर गावचे सरपंच गणेशजी सुपेकर यांना मी विनंती करतो की आपण श्रद्धांजलीपर 2 शब्द व्यक्त करायचे. यानंतर आंबे गावातून सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने सरपंच सन्मान्य बाळासाहेब ढोले यानंतर श्रद्धांजली देतील. दशक्रियाविधीच्या निमित्तानं उपस्थित जनसमुदाय, आदरणीय परगडे सर, खरं म्हणजे ज्या कुटुंबाच्या सहवासात सर आणि आम्ही समवयस्क आमच्या बंधूंचं लग्न झालं आणि त्यानंतर या कुटुंबाशी संपर्क झाला. मी साधारणतः 7वी-8वीमध्ये होतो. सर माझ्यापुढे 1 वर्षाने होते आणि मग शनिवार रविवारी सायकल काढायची आणि कोठ्याला यायचं. मग आम्ही मामांचं आदरातिथ्य त्या काळात आम्ही सर, लक्ष्मण, मी, संदीप लहान होता, परंतु डाळ भाताचं जेवण मामा शेतातल्या मिरच्या खोडून आणायचे आणि त्या तळायच्या. अशा प्रकारचं आदरातिथ्य त्या काळी आम्हाला मिळायचं. सर असतील, लक्ष्मण असेल, संदीप असेल, सगळ्यांवरच मामींनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, त्या काळामध्ये परिस्थिती नव्हती, परंतु लिंगदेवसारख्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये सरांचं शिक्षण केलं. त्यानंतर पाथर्डीला सरांचं D.Ed पूर्ण झालं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा आपला परिवार मामींनी घडवला आणि 6 वर्षापूर्वी त्यांना स्मृतिपरोश झाला. काही दिवस त्या आमच्याकडे पण राहिल्या. अतिशय मनमिळावू आणि कष्टमय जीवन मामींनी जगलं आणि आपला परिवार सुसंस्कृत केला. आज त्या आपल्या सर्वांमध्ये नाही आहेत. त्यांच्या जाण्यानं या ढोकरे परिवारावर आणि सगळ्यांवरच जे दुःख झालं आहे त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी त्यांना देवो. मी माझ्या सुपेकर पाटील परिवाराच्या वतीनं आमच्या सर्व नातेवाईक, शेळके परिवार असेल, हांडे परिवार असेल, सगळ्या परिवारांच्या वतीनं, माझे मित्र बबन वायकर या ठिकाणी मुंबईवरून आलेत, त्यांच्याही वतीनं या ठिकाणी मामींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. थांबतो. आदरणीय आचार्य हरिभक्तपरायण अरुण महाराज परगडे यांच्या प्रवचनरूपी सेवेतून संपन्न होत असलेली कैलासवासी सौ कासाबाई बाजीराव ढोकरे या माऊलीची दसक्रियाविधी आणि या दसक्रियाविधीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी या परिवाराबद्दल, या माऊलीबद्दल, विशेष करून या माऊलीचे जे चिरंजीव आहेत ते आमचे मित्र भाऊराव यांच्याबद्दल इतुंबत अशी माहिती सांगितलेली आहे. परंतु या माऊलीचं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं या माऊलीनं 3ही मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार दिले आणि या माऊलीचा एक मुलगा आमचा भाऊसाहेब हा आमचा मित्र आहे. भाऊसाहेबाचं जर काम पाहिलं तर शिक्षणामध्ये असं एक कृतिशील आणि आमच्या स्वाध्याय परिवारामध्ये एक कृतिशील भाऊ म्हणून त्यांचं काम अतिशय महत्त्वाचं आहे. शेती त्यांची चांगली आहे. अतिशय चांगला मोठा परिवार या परिवारानं या ठिकाणी जमलेलेलं आहे असं मी माझ्या ढोले परिवाराच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमच्या आंबे खालसावरून आलेले संत सावता महाराज संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन सुरेश गाडेकर असतील, आमच्या आंबे खालसा गावचे माजी सरपंच दत्तू पाटील कानोरे असतील, अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांच्या वतीनं मी या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम शांती. धन्यवाद. या ठिकाणी थोडीशी आजी बोलणं जायची घाई असल्यामुळे आपल्या पठरा भागाचं नेतृत्व आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय अजय भाऊ पटांगरे यांना थोडीशी घाई असल्यामुळे त्यांची श्रद्धांजली घेतो. मध्ये आपण दुःखद अंतकरणाने जमलेले सर्व बंधू भगिनी, नातेवाईक आणि मित्रपरिवार, कासाबाई ढोकरे यांची आज दसक्रियाविधी आहे आणि त्या विधीच्या निमित्ताने आचार्य हबब परगडे महाराज यांची सुंदर अशी प्रवचनरूपी सेवा झाली. खरोखर आमचे भाऊसाहेब गुरुजी
लक्ष्मणदादा आणि संदीप भाऊ यांची आई ह्या कासाबाई. आपण सर्वांनीच सांगितलं, जरी कोठेगाव इथं मुळाच्या कडेला असलं तरी त्या काळी जे कष्ट केल्याशिवाय पर्याय नसायचा. शेती व्यवसाय आणि शेतीतून या मुलांना सर्वांना शिकायचं. खरोखर काशाबाई आणि त्या सर्वांनी आमचे भाऊसाहेब सर असतील, लक्ष्मणदादा, संदीप भाऊ, त्याचप्रमाणे दोन्ही मुली शेळके परिवार आणि सुपेकरमध्ये दिलेल्या या सर्वांवरती खूप चांगल्या प्रकारे संस्कार करण्याचा कायम प्रयत्न केला. आमचे भाऊसाहेब गुरुजी आज जर तुम्ही बघितलं असाल, जिल्ह्यामध्ये शिक्षक नेते म्हणून शिक्षकांसाठी आणि सर्वांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ज्ञानदानाचं काम त्यांनी खूप प्रकारे चांगलं केलं. ज्या ज्या शाळेमध्ये गेले त्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं. आज हा संपूर्ण जिल्ह्यातनं शिक्षक आणि संपूर्ण नातेवाईक मित्रवर्गासुरू आलेत आणि हा ढोकरे परिवार आमच्या फटांगरे परिवारांचा सुद्धा नातेवाईक आहे. मी ह्या कासाबाईंना महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, नाशिक पर्वचे आमदार सत्तीत तांबे साहेब, संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व आपल्या संपूर्ण पठार भागाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रोकले गुरुजी, मला अजून एक दशकिरी आहे वरडी पठारला, आपले घुले ग्रामसेवक आहे, त्यांच्या आईची दशकिरी आहे, तिथे जायचं आहे. त्याच्यामुळे आपण सर्वजण जाण्याची परवानगी द्याल अशी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी कोटे बुद्रुक गावातून सर्वच आप्तेष्ट नातेवाईक, अनेक पाहुणे मंडळी, त्याचबरोबर काही सन्मान्य व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीने कामगार पोलीस पाटील कारभारी पाटील वाकळे यांना विनंती करतो का अगदी दोन मिनिटामध्ये सर्वांना विनंती आहे. अजून यादी खूप आहे, लोकांना ऊन लागले आता. दुःखद अंतकरणाने ढोकरे परिवाराचे नाते आप्तेष्ट कैवल्यवासी कासाबाई बाजीराव ढोकरे, वय वर्ष 80-82, या माऊली 10 दिवसापूर्वी या परिवारातून अल्पशा आजारानं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, त्यांचं देहावसन झालं. आणि आज तिलांजलीच्या कार्यक्रमात आईची महती महाराजांनी आपणाला सांगितली. या ठिकाणी हरिभक्तपरायण फरगडे महाराज आईची महती सांगत असताना प्रत्येकाचा अंतकरण दुखवत होतं असं नाही, हेलावत होतं. मुलगा कितीही मोठा झाला तर आईवडिलांपेक्षा मोठा होत नाही, या उक्तीप्रमाणे या माऊली शेळके परिवारातून ढोकरे परिवारात येत असताना ज्ञानदेव माऊलींनी सांगितलं, मोह या शब्दामध्ये फार चांगली संस्कृती आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर राहणारी ती वस्ती बाजीरावदादा आणि ही माऊली त्यांचा परिवार असेल, परंतु या माऊलीनं 3 मुलांना 2 मुलींना सुसंस्कृत बनवण्याचं जे कार्य केलं त्याच्यात आमचे मेवणे बाजीरावदादांचा सुद्धा फार सिंहाचा वाटा आहे. अशी जोडी, सुसंस्कृत जोडी असल्यामुळं ही मुलं घडवता आली, मुली चांगल्या प्रपंचात गेलेल्या आहेत. तरी असो, या माऊलीच्या जाण्यानं निश्चित या ढोकरे परिवाराला त्यांच्या नातेवाईकांना दुःख होणं साहजिकच आहे. जे दुःख झालेले आहे ते दुःख सहन करण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून वनकोटा गावच्या हांडे परिवाराच्या वतीनं, कोटे बुद्रुक गावच्या विविध संस्थांच्या वतीनं आणि आमच्या वाकळे पाटील परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी मधुकर पाचपुते हेही उपस्थित आहेत, त्यांचंही या कुटुंबाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. तर यानंतर चासगाव हे मात्याचं माहेर असल्यामुळे चासगावातून अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आप्तेष्ट नातेवाईक सर्व त्यांचा शेळके परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीने बाळासाहेब शेळके यांना विनंती करतो की आपण अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या श्रद्धांजलीपर शब्द व्यक्त करायचे आहे. आणि यानंतर पिंपळदरी गावातून आलेले उपस्थित आजचे प्रवचनकार हरिभक्तपरायण फरगडे महाराज, ढोकरे परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, जिल्हाभरातून आमचे ढोकरे सरांचे सहयोगी मित्र, शिक्षक बंधू, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कैलासवासी सौभाग्यवती कासाबाई बाजीराव ढोकरे हिरा आत्या यांचं 10 दिवसापूर्वी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. आत्यांच्या जाण्यामुळं ढोकरे परिवारावर जे दुःख कोसळलं आहे
त्या दुःखातून परमेश्वराने त्यांना या परिवाराला सावरण्याची शक्ती द्यावी. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांची ही मुलं त्यांच्यावर उत्तम प्रकारचं त्यांना शिक्षण दिलं, संस्कार केले आणि म्हणूनच आज भाऊसाहेब ढोकरे गुरुजी असतील, त्यांचा हा जो परिवार असेल, त्यांच्यावर हे जिल्ह्याभरातून असंख्य शिक्षक वृंद, त्यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी माझ्या शेळके परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर राम सतंबंदे. कैलासवासी कासाबाई बाजीराव ढोकरे यांच्या दसक्रियेच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात. ह्या दसक्रियेच्या निमित्ताने फरगडे महाराजांनी अतिशय उत्तम असं प्रवचनरूपी सेवा केली. ढोकरे सरांचा आणि आमच्या गावाचा एक वेगळं नातं होतं. गेली 9-10 वर्ष त्यांनी सेवा केली. ढोकरे सर तसे आमचे नातेवाईक आहेत, परंतु सरांनी जी माणुसकी आणि ह्या मातेने जी मुलं घडवली, माणुसकी कशी असावी आणि शेती कशी करावी हे ढोकरे सरांकडून ऐकावं. कधी जर फोन केला तर अर्धा पाऊण तास 1 तास ढोकरे सरांचा फोन चालतो. मला 15 दिवसातून महिन्यातून सरांचा फोन असतो. आणि म्हणून ह्या मातेने असा माणुसकीबाज मुलं घडवली. मी काही जास्त वेळ घेत नाही, परंतु ह्या कुटुंबामध्ये आम्ही सर्वजण नातेवाईक सहभागी आहोत. त्यांना जे दुःख झालं आहे त्याच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. मी माझ्या पिंपळदरी गावच्या वतीनं आमचे येडूमाता देवस्थान ट्रस्टचे सचिव सुनील भाऊ रंदे ह्याही ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं पिंपळदरी ग्रामपंचायतच्या वतीनं मी या मातेस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्राध्यापक बाळासाहेब आहेर सर घारगाव गावच्या वतीने आणि त्यानंतर भाऊसाहेब ढोकरे सर ज्या ठिकाणी डी.एड. झाले त्यांचा डी.एड.चा मित्रपरिवार या ठिकाणी खूप उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं भाऊराव पांडे सर हे श्रद्धांजली देतील. कैलासवासी कासा आजीच्या दसक्रिया विधीच्या निमित्ताने उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, कासा आजींची एक मुलगी सुपेकर कुटुंबामध्ये, ती आमची मावशी म्हणजे गुरुजी भाऊसाहेब सर हे आमचे मामा. आजींनी अतिशय कष्टाने या ठिकाणी हे कुटुंब उभं केलं आणि सर जे आहेत ढोकरे सर हे आमच्या घारगाव गावामध्ये एक 4-5 वर्षापासून आदर्शवत असं काम त्या ठिकाणी ते करतायत. संघटनेमध्ये ते आदर्श असे काम त्यांचं संघटनेमध्ये आहे. हे पहा, जे काही लोक उठले त्यांना चासगावाला अंत्यविधी आहे, बाकीचे उठू नका कृपया. अजून फक्त 2-3 राहिलेत. आपल्या 9:30चा बरोबर आपण शार्पला संपवणार आहे. 9:30ला ढोकरे गुरुजी घारगाव या परिसरामध्ये अतिशय नावाजलेलं असं व्यक्तिमत्व ढोकरे गुरुजींच्या मातोश्री कैलासवासी कासाबाई यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो. मी घारगाव सर्व शिक्षक बंधूंच्या वतीने, जिल्हा परिषद आणि हायस्कूल या सर्व शिक्षक बंधूंच्या वतीने, घारगाव ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने या आजींना भावपूर्ण अशी आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती. पवित्र अशा मुळा नदीच्या तीरावर अखंड सौभाग्यवती कैलासवासी कासाबाई बाजीराव ढोकरे या आजींना शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण जमा झालो आहे. खरं तर वक्त्यांची संख्या खूप मोठी आहे. या आजींचा सुपुत्र आमचे डी.एडचे क्लासमेट, खरं तर 92-93 सालापासूनची मैत्री आजपर्यंत टिकून ठेवली. 32 वर्षापासून या कुटुंबाचा आणि माझा
परिचय आहे. आणि म्हणून वक्त्यांनी भाऊसाहेबबद्दल खूप सांगितलं की प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन शिक्षक नेता होणं आणि संघटनेमध्ये शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देणं ही फार मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या सेवेमध्ये केलेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी अहिल्यानगरमधील बहुतेक शिक्षक परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. भाऊंच्याबद्दल एकच शब्दात बोलतो की डी.एडला आम्ही एकाच रूममध्ये राहायचं. भाऊमध्ये कमी वयात जास्त मॅच्युरिटी आणि कुठलंही संकट येऊ द्या आणि ते भाऊसाहेब पुढं टाकलं की ते संकट 100% निवारण होईल. त्याचं माझं वय सारखं पण माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे का काय अशा प्रकारचं भाऊसाहेबाचं नेहमीच वागणं राहिलं. आणि खऱ्या अर्थाने या मातेला अशा आदर्श पुत्राला जन्म दिला. आणि म्हणून या मातेला मी माझ्या माळेगाव पठार ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या पांडे पाटील परिवाराच्या वतीनं आणि पुणे जिल्हा पदवीधर शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभेच्या वतीनं या मातेला मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी अनेक आमचा शिक्षक परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी फक्त नामोल्लेख करतो. कृपया कोणी उठू नका. फक्त सासगावच्या लोकांना अंत्यविधी असल्यामुळे ते उठले आणि बाकी त्याच्याबरोबर बरेच गेले. असं करू नका. या ठिकाणी भाऊसाहेब वागचौरे सर, त्याचबरोबर संतोष भोर सर, संतोष शिंदे सर, सतीश जाधव सर, गोकुळ कहाणे सर, सतीश भुतांबरे सर, बंशी खैरे सर, शांताराम माने सर, अशोक शेटे सर पेमगिरी, अशोक शेटे जांबूत, सोमनाथ घुले सर, बाळासाहेब शिरोळे सर, कैलास आंबरे सर, प्रेमराज टावरे सर, बाळासाहेब भागवत सर, रामनाथ तांगडकर सर, अंकुश सोमवंशी सर, बाळासाहेब देवकर सर, दीपक कानवडे सर, संजय कडलक सर, बाळासाहेब गुंजाळ सर, सत्यवान गडगे सर, शरद गोले, सयाजी राहणे सर, शांताराम थोरात सर, दत्तात्रय सुपेकर सर, मच्छिंद्र डोकरे सर, शिवाजी जाधव सर, विलास खैरे सर, भाऊसाहेब काकड सर, सुहास वाकळे सर, संतोष शेळके सर, सुरेश डोकरे सर, मच्छिंद्र गुले सर, सतीश डोकरे सर, सतीश रोकडे सर, रत्नाकर गाडेकर, शांताराम डेरंगे सर, अण्णासाहेब शिंदे सर, गणपत लोकरे सर, बाळू कडाळे सर, युवराज वायर सर, अशोक मध्ये सर, शांताराम तळपे सर, विलास गवळी सर, विलास सुमरे सर, संजय वाळेकर सर, यमडी फटांगरे सर, कैलास डांगे सर, गौतम गायकवाड सर, बाजीराव गायकवाड सर, संदीप वागचौरे सर, संजय पांडे सर, सोमनाथ गळंगे सर, किसनराव खेमनार सर, विलास सरकटे सय्यद, बिलाल सय्यद सर, विक्रांत मते सर, गव्हाणे सर, बाबूराव कदम सर, राजेंद्र मुसळे सर, भाऊसाहेब भागवत सर, किरण शिरोळे सर, निवृत्ती भागवत सर, भाऊराव कदम सर, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष शिक्षक संघाचे प्रवीण ठोबे सर, त्याचबरोबर सन्माननीय आमच्या शिक्षक नेत्यामध्ये सन्माननीय कहाणे सर, किसनराव खेमनार सर, चेअरमन शिक्षक बँक, त्याचबरोबर मच्छिंद्र कोल्हे माजी सचिव विकास मंडळ, अरुण आवारी सर, मुख्याध्यापक संघ, त्याचबरोबर संजय शिंदे सर, दादाभाऊ बेलोटे सर, गोविंद बांबळे सर, अशोक साळवे सर, लहामटे सर, त्याचबरोबर गायकवाड सर, विलास साठे सर, माननीय मैड साहेब शिक्षण विस्तार अधिकारी संपत मोरे सर आणि या सर्व शिक्षकांच्या वतीने आमचे राज्याचे नेते सन्माननीय रावसाहेब रोकले गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या श्रद्धांजलीपर दोन शब्द व्यक्त करायचे आहे. संजय शिंदे सर, चेअरमन विकास मंडळ. गेली 10 दिवसापूर्वी ज्या मातेनं प्राथमिक शिक्षकांच्या चळवळीमध्ये, प्राथमिक शिक्षणाच्या पवित्र कार्यामध्ये जो सहकार्य आम्हाला दिला, भाऊसाहेब बाजीराव डोकरे यांच्या मातोश्री कैलासवासी कासाबाई बाजीराव डोकरे यांच्या दसक्रियाविधीच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवर या मातेला श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर एवढ्या दूरवर दशक्रियाविधी असताना एवढ्या मोठ्या संख्येनं एवढे नातेवाईक, मित्रपरिवार आणि आमचा शिक्षक परिवार इथं मोठ्या संख्येनं उपस्थित झाला आहे. भाऊ प्राथमिक शिक्षक ते शिक्षक संघटनेतील आमच्या विकास मंडळाचे ते अध्यक्ष राहिले आणि हे सगळं करत असताना
आपले आई वडील आणि कुटुंबाला ते कधी विसरले नाही. तर ते एखाद्या परिवारातल्या एखाद्या मातेचा स्मृतिवंश होणं आणि 6 ते 7 वर्ष त्या परिवारानं ती माता सांभाळणं हे अत्यंत अवघड काम. परंतु भाऊ असेल, त्याची पत्नी, भाऊचे दोन्ही भाऊ, भाऊजाई, भाऊचे वडील या सर्वांनी ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं. हे संस्काराशिवाय होत नाही महाराज. खरं तर परगडे महाराजांना ज्या दिवशी गुरुजींचं कुटुंबातील दशक्रियाविधी असेल त्यावेळेस दशक्रियाविधीचा वेळ थोडासा तुमचा मोठा झाला पाहिजे. कारण आम्हाला 100-125 किलोमीटर यायचं म्हटल्यावर 2 तासाचा प्रवास राहतो. आणि गाडी लावली आणि मला वाटलं पसायदान झालं. निश्चितपणानं परगडे महाराजांनी या ठिकाणी आपल्याला उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलं असणार. कारण उक्ती आणि कृती ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. तर प्रवचन करणारी माणसं खूप छान असतात. काही लोकांचं प्रवचन आपण ऐकतो, कीर्तनं ऐकतो, तेवढ्या वेळापुरतं ठेवतो, बाहेर गेल्यावर म्हणतो काय नाही, खूप मोठं पाकिट घेतलं होतं त्यांनी. परंतु हे निस्पृहपणे वारकरी संप्रदायाची सेवा आमचे फरगुडे गुरुजी करतात. तर खूप लोकांना या ठिकाणी श्रद्धांजली व्हायची. त्यात आमच्या गुरुजी लोकांची नावं जर पाहिली तर खूप होते. अजून काहींचे घ्यायचे राहिले असतील, काही पाठीमागं उभे होते. सगळ्यांना भाऊंच्या परिवाराबद्दल, भाऊंच्या आईबद्दल बोलण्याची मनापासून इच्छा होती. परंतु वेळेचा अभाव, कारण किती वेळ हे चालत राहिलं तरी लोक बोलत राहतील, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा असते. निश्चितपणानं भाऊंच्या घरी जाण्याचा योग मला 2-3 वेळेला आला. एवढ्या व्यापात बी एवढ्या आतमध्ये भाऊ राहतो, तिथे किमान 3 ते 4 वेळेला मी गेलो. म्हणजे आमच्या गुरुजींच्या सुखदुःखात, आनंदाच्या क्षणालाही दुःखाच्याही क्षणालाही जाण्याचा प्रयत्न माझ्याकडनं झाला. तब्येत बरी नव्हती, मध्ये एक दिवशी तर कार्यक्रम होता, भाऊला भेटायला येऊ, तर भाऊ म्हणे अजिबात गुरुजी आज यायचं नाही, दशक्रियेलाच आलं पाहिजे. म्हणून आजही भाऊच्या प्रेमापोटी, त्याच्या परिवाराच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो. निश्चितपणानं आईच्या जाण्यानं भाऊ, त्याचे दोन्ही बंधू, लक्ष्मण असेल, संदीप, दोन्ही बहिणी, वडील आणि सर्व नातेवाईक. खरं इथं जर आपण पोस्टरवर नावं पाहिली तर खूप मोठा परिवार भाऊंचा आहे. या सगळ्या परिवाराला जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी परमेश्वरानं या परिवाराला द्यावी. मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं, जिल्ह्यातील, राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या वतीनं, इथं आमच्याबरोबर या ठिकाणी आलेले विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे आहेत, संघटनेचे अध्यक्ष प्रवीण ठुबे आहेत, राज्याच्या मुख्याध्यापकांचे अध्यक्ष अरुण आवारी आहेत, कोले गुरुजी आहेत, बँकेचे चेअरमन किसन खेमनर आहेत. खरं तर सगळ्यांची नावं तुमची मी घेऊ शकतो, परंतु ह्या सगळ्या मंडळींच्या वतीनं मी मातेला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर. या ठिकाणी सन्माननीय आर.पी. रहाणे सर, संदीप पोखरकर सर, लक्ष्मण हंडे सर, सुनील जाधव सर, शेटे सर, सयाजी राणे सर आणि गवनाथ बोराडे सर, या सर्वांचं या कुटुंबाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी थोडासा वितरणाचा कार्यक्रम या मातेच्या स्मरणार्थ या ठिकाणी भाऊसाहेब डोकरे सर येतात का पुढं? हां हां. तर या ठिकाणी हे जे स्मशानभूमीचं बांधकाम चालू आहे, ह्या बांधकामासाठी अजून बरंचसं काम बाकी आहे. तरी अनेक म्हणजे जे गावातून गेलेले व्यक्ती आहे यांच्या स्मरणार्थ अनेक व्यक्ती या ठिकाणी या स्मशानभूमीसाठी काही देणगी देतात, त्याचबरोबर बाहेरचे व्यक्तीसुद्धा देतात. त्यामध्ये आमच्या सौ कासाबाई बाजीराव डोकरे यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीच्या या कामासाठी या कुटुंबाकडून 5,001 रुपयाची देणगी या कुटुंबाने दिलेली आहे. तरी कोणी असेल तर ते या ठिकाणी येऊन घेऊन जायचे आहे. गावचे सरपंच, उपसरपंच सोमनाथ देवराम डोकरे डॉक्टर, तरी यांनी या ठिकाणी येऊन सन्माननीय गुलाबराव ढोकरे यांनी ते देणगी द्यायची आहे. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या
आजींच्या स्मरणार्थ 5,001 रुपयाची देणगी या कुटुंबाने दिलेली आहे. तरी ते शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय सोनवणे सर, मधे सर, मते सर यांनी येऊन ती देणगी घेऊन जायची आहे. तरी सन्माननीय आवारी सर यांना विनंती करतो की त्यांनी ती देणगी द्यायची आहे. पुंडलिकावरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर समस्त बसदी मंडळ कोटे खुर्द यांच्यासाठी सुद्धा या मातेच्या स्मरणार्थ या ठिकाणी 2100 रुपयाची देणगी या कुटुंबाने दिलेली आहे. तरी सन्माननीय हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज घोले यांना मी विनंती करतो की आपण ती देणगी घेऊन जायची आहे. ते देणगी सन्माननीय गुलाबराव गोरक्ष उमाजी ढोकरे माजी सरपंच यांच्या हस्ते ती देणगी देत आहेत. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर आजची जी प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी झाली, अरुण महाराज फरगडे यांचाही या कुटुंबाच्या वतीने सन्मान होतोय. तरी त्यांचा सन्मान सन्माननीय कडलक सर यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हरिभक्तपरायण संजय कडलक सर. पुंडलिकावरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी एक नामोल्लेख राहून गेला, ती खंत राहिली मला की खरं तर 6 वर्ष ह्या मातेचा स्मृतिभ्रंश झाला होता. म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही मातेला ओळखू येत नव्हतं. परंतु त्यांची सुनबाई दीपाली वहिनी यांनी खरं तर आपल्या मुलापेक्षाही जास्त सेवा ह्या मातेची केली. ह्या दीपाली वहिनीचा खरं तर ह्या आपल्या सर्व गावच्या वतीने त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यांचा आदर्श सर्व सुनांनी घेतला तर बरं होईल. यानंतर सामूहिक पसायदान होईल, सर्वांनी जागेवर उभं राहायचे. यानंतर दिनकर सागर सर, भोसले सर यांचं या कुटुंबाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वंचिल तो ते लाहो प्राणीजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी. भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. द्रष्टा दृष्ट विजय हा विजी एथ मरे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाव, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरिओम शांती शांती शांती.